विचार करा, मुंबईत महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा एक अत्यंत उग्र संप सुरू आहे. आणि समोर कामगारांचे नेतृत्व करतायत जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे अत्यंत आक्रमक आणि धडाडीचे नेते. मुंबईत कचऱ्याचे ढीग साचलेत, तणाव वाढतोय. अशावेळी कोणताही साधारण राजकारणी काय करेल? म्हणजे साहजिकच आहे, संप मोडून काढण्यासाठी पोलिसांची फौज बोलावेल. बरोबर. किंवा बंद दाराआडे काहीतरी तडजोड करेल. पण या राज्याचा मुख्यमंत्री तसं काहीही करत नाही. तो गाडीतून खाली उतरतो, थेट त्या आंदोलक कामगारांच्या घोळक्यात जातो आणि त्यांच्या हातातला झाडू स्वतःच्या हातात घेऊन शांतपणे रस्ता साफ करायला लागतो. बापरे, हे खरंच थक्क करणार आहे. हो ना. कोणतीही PR एजन्सी नाही, आजूबाजूला कॅमेरे नाहीत, फक्त एक माणूस ज्याला जमिनीवरचं वास्तव माहितीये. नमस्कार आणि आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आणि ह्या नोट्समध्ये संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या आयुष्यातील अशाच अनेक थक्क करणाऱ्या घटना दडलेल्या आहेत. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेचं आपलं मिशन फक्त एका व्यक्तीचं जीवनपट वाचणं हे नाहीये. तर गरिबी आणि संघर्षाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघाल्यानंतर एक अजातशत्रू नेतृत्व कसं तयार होतं हे समजून घेणं आहे. चला तर मग या सर्व गोष्टींचा उलगडा करूया. हो, आणि मला वाटतं हे मेकॅनिझम समजून घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. एका वृत्तपत्र विक्रेत्यापासून ते थेट राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणं हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. खरंय. आपण जेव्हा एखादी गोष्ट वाचतो की एखादा नेता अत्यंत गरिबीतून वर आला, तेव्हा तो शब्द आता खूप गुळगुळीत वाटतो. हो, अगदी रुटीन वाटतं ते ऐकायला. पण या नोट्समधला तपशील पाहिला तर लक्षात येतं की 10 जानेवारी 1900 रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील मरोडा, ज्याला भाणापेठही म्हणतात, तिथे त्यांचा जन्म झाला. आणि त्यांची पार्श्वभूमी होती भटक्या विमुक्त प्रवर्गातील बेलदार जमातीची. इथेच थांबून या गोष्टीचं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे. 1900 सालचा तो काळ आणि त्यात एका भटक्या विमुक्त जमातीत जन्म घेणं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होता तेव्हा? याचा अर्थ शून्य सोशल कॅपिटल. पिढ्यांना पिढ्या चालत आलेली कोणतीही संपत्ती नाही, समाजात कोणतीही प्रतिष्ठा नाही आणि मुख्य प्रवाहातील शिक्षण व्यवस्थेचे दरवाजे तर जवळजवळ बंदच. बापरे. म्हणजे जगणं ही एक रोजची लढाईच असणार. नक्कीच. समाजाची जी रचना होती ती त्यांच्या प्रगतीच्या पूर्णपणे विरोधात होती. आणि म्हणूनच कदाचित त्यांना मॅट्रिकपर्यंतचं म्हणजे 10वी पर्यंतचं शिक्षणही पूर्ण करता आलं नाही. बरोबर. आपण आजकाल इंटरनेटवर हसल कल्चरबद्दल खूप ऐकतो ना. तरुण मुले उदरनिर्वाहासाठी एकाच वेळी अनेक छोटी मोठी कामे करतात. पण कन्नमवारांचं जीवन पाहिलं तर त्यांनी चक्क घरोघरी जाऊन वृत्तपत्र विकली. रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीस म्हणजेच TC म्हणून काम केलं. आणि पुढे चांदा डिस्ट्रिक्ट काउन्सिलमध्ये रेकॉर्ड कीपर किंवा लिपिक म्हणून नोकरी केली. हो, हे वाचताना कुणालाही वाटेल की हा माणूस फक्त पोटापाण्याची सोय करण्यासाठी सायरावायरा धावत होता. पण वरवर पाहता ते तसं दिसत असलं तरी या हसलमध्येच त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय यशाचा पाया घातला जात होता. ते कसं काय? मला पडलेला प्रश्न असा की वृत्तपत्र विकणाऱ्या मुलाच्या मनात राजकीय महत्वाकांक्षा कशी निर्माण झाली असावी? आपण TCच्या नोकरीचं उदाहरण घेऊया. एक तिकीट तपासनीस दररोज काय करतो? लोकांची तिकीटं तपासतो. हो, पण तो प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनमध्ये हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटतो. कुणी श्रीमंत, कुणी अत्यंत गरीब, कुणी रागावलेला प्रवासी, तर कुणी घाबरलेला. अच्छा, म्हणजे एक प्रकारे जनसंपर्क. अगदी बरोबर. ही नोकरी म्हणजे कन्नमवारांसाठी एक प्रकारे समाजशास्त्राची खुली प्रयोगशाळाच होती. यातून ते नकळतपणे एक ह्युमन अल्गोरिदम तयार करत होते. लोकांचा मूड कसा ओळखायचा, वेगवेगळ्या वर्गातील लोकांशी संवाद कसा साधायचा, हे सगळं ते शिकत होते. क्या बात है. म्हणजे TCची नोकरी ही फक्त तिकीटं पंच करण्यापुरती नव्हती, तर ती लोकांचे चेहरे आणि स्वभाव वाचण्याचं ट्रेनिंग होतं. अगदी तसंच. आणि याच अनुभवांनी त्यांना भविष्यात एक अजातशत्रू नेता बनवलं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण थांबा, या नोट्समध्ये पुढचा जो टप्पा दिलाय तो वाचून मी खऱ्या अर्थाने आश्चर्यचकित झालो. ज्या माणसाला स्वतःचं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही, तो माणूस चक्क वृत्तपत्रांचं संपादन करू लागतो. हो, आणि 1-2 नाही तर तब्बल 3 वृत्तपत्रांचं. बापरे. त्यांनी 1937 मध्ये लोकसेवक, 1948 मध्ये नवसंदेश आणि 1953 मध्ये ग्रामसेवक या वृत्तपत्रांचं संपादन केले. एवढंच नाही तर गांधी गीतांजली आणि राजमाता जिजाबाई ही पुस्तकेही लिहिली. प्रस्थापित आणि उच्च शिक्षित लोकांचा ज्या क्षेत्रात दबदबा होता
तिथे एका नॉन मॅट्रिक माणसाने आपला जम कसा बसवला? हा जो विरोधाभास वाटतोय ना, तिथेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ताकद दडलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, पत्रकारितेत केवळ व्याकरण आणि डिग्री महत्वाची नसते. मग काय महत्वाचं असतं? तुम्ही लोकांच्या भावना किती अचूकपणे कागदावर उतरवता हे महत्वाचं असतं. जेव्हा एक वृत्तपत्र विक्रेता स्वतः घरोघरी पेपर टाकतो, तेव्हा त्याला हे बरोबर माहीत असतं की सामान्य माणूस बातमीत नक्की काय शोधतोय. बरोबर, त्याला पल्स माहिती असते. अगदी. औपचारिक शिक्षण जरी नसलं तरी त्यांचं स्वशिक्षण प्रचंड होतं. शालेय जीवनात लोकमान्य टिळकांच्या भाषणांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला होता. आणि नंतर महात्मा गांधीजींच्या विचारांचाही ना? हो. टिळकांची ऊर्जा आणि गांधीजींचा संयम या दोन्ही गोष्टींचं एक अजब कॉम्बिनेशन त्यांच्या लिखाणात आलं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचं लिखाण हे एसी रूममध्ये बसून केलेलं नव्हतं. ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. हो, आणि त्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला. खरं तर तो तुरुंगवास त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा पाळा ठरला असेल, नाही का? नक्कीच. तो काळ त्यांच्यासाठी एका विचारमंथनाचा कालावधीसारखा होता. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे चटके जेव्हा शब्दात उतरतात, तेव्हा ते थेट लोकांच्या हृदयाला भिडतात. म्हणजे बातमी वाटण्यापासून ते स्वतः बातमी बनण्यापर्यंतचा हा प्रवास खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतःला घडवण्याचा प्रवास होता. आणि याच जनसंपर्काच्या जोरावर स्वातंत्र्योत्तर काळात ते सत्तेच्या वर्तुळात आले. हो, आणि त्यांचा राजकीय प्रवेशही खूप यशस्वी ठरला. 1952 आणि 57च्या निवडणुकांमध्ये ते सावली किंवा मूळ सावली या विधानसभा मतदारसंघातून सहज विजयी झाले. आणि पुढे 1952 ते 60 या काळात तत्कालीन मध्य प्रदेश सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते. आणि जेव्हा 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री आणि दळणवळण व बांधकाम मंत्री अशी मोठी खाती आली. प्रवास थक्क करणारा आहे. पण यानंतर जो प्रसंग आला तो अत्यंत नाट्यमय आहे. इथे तर चक्क आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर थेट परिणाम झाला. म्हणजे 1962च्या भारत-चीन युद्धाच्या वेळेची गोष्ट ना? हो. तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही.के. कृष्ण मेनन यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला बोलावले. बरोबर. आणि त्यामुळे 20 नोव्हेंबर 1962 रोजी मारुतराव कन्नवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री बनले. हे सगळं एखाद्या साखळी प्रतिक्रियेसारखं वाटतं. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे केवळ साखळी प्रतिक्रियेसारखं किंवा योगायोगाने घडलेलं नाही. मग कशामुळे? राजकारणात पद योगायोगाने रिक्त होऊ शकतं, पण त्या पदावर कोणाला बसवायचं हा निर्णय कधीच योगायोगाने होत नाही. मध्य प्रदेश राज्यापासून ते संयुक्त महाराष्ट्रापर्यंतचा त्यांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव इथं कामी आला. आणि सोबतच त्यांची ती अजातशत्रू प्रतिमा. अगदी बरोबर. युद्धाच्या आणीबाणीच्या काळात राज्याचा गाडा हाकू शकेल आणि सर्व गटांना मान्य असेल असा चेहरा हवा होता. आणि यानंतरचा जो काळ आहे तो मला खऱ्या अर्थाने बुचकळ्यात टाकतो. या नोट्सनुसार त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ केवळ 1 वर्ष आणि 4 दिवसांचा होता. 24 नोव्हेंबर 1963 पर्यंत. सामान्यतः राजकारणात 1 वर्ष म्हणजे नुसते सत्कार स्वीकारण्यात निघून जातं. पण या माणसाने या एवढ्या कमी कालावधीत जे ऐतिहासिक निर्णय घेतले त्याचे दूरगामी परिणाम आज आपण पाहतोय. त्यांनी संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने आणले ना? हो. ओझर जे नाशिकमध्ये आहे तिथे मेघ विमान कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. एवढंच नाही तर वरणगाव, भंडारा आणि भद्रावती येथेही कारखाने सुरू केले. आणि इथे एक अशी आकडेवारी आहे जी वाचून कोणाचे डोळे विस्फारतील. कोणती? युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी राज्यातून निधी गोळा करायला सुरुवात केली. विविध अभियानं आणि चक्क क्रिकेट मॅचेस आयोजित करून त्यांनी तब्बल 7,91,55,000 रुपये जमा केले. बापरे. 1962 साली जवळजवळ 8 कोटी रुपये गोळा करणं हे कसं शक्य आहे? हेच तर. एखादा मुख्यमंत्री नुसतं आवाहन करून एवढी मोठी रक्कम कशी काय उभी करू शकतो? इथं पुन्हा एकदा आपण त्या ह्युमन अल्गोरिदमकडे जातो. म्हणजे लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास. अगदी. लोक सरकारी फंडात पैसे तेव्हाच टाकतात जेव्हा त्यांना नेत्याच्या हेतूबद्दल 100% खात्री असते. कन्नमवार यांचा जनसंपर्क तळागाळापर्यंत पोचलेला होता. आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीतही ते मागे नव्हते. आज आपण जो नवी मुंबईला जोडणारा वाशीचा खाडीपूल पाहतो त्याची मूळ संकल्पना याच माणसाची होती. हो. आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान
तसंच सिंदखेड राजा येथील जिजामाता स्मारकाचा विकासही त्यांनीच केला. इथंच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. आपण सुरुवातीला जो सफाई कामगारांच्या संपाचा प्रसंग ऐकला तो याच काळातला. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्याला हाताळताना स्वतः हातात झाडू घेणे हा आजच्या भाषेतील मास्टर क्लास PR स्टंट वाटू शकतो. पण कन्नमवारांच्या बाबतीत तो PR स्टंट नव्हता. तो गांधीवादी मूल्यांचा खरा आविष्कार होता. प्रशासन कसं चालवायचं याचा तो एक उत्तम वस्तुपाठ होता. खरंय? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्याबद्दल जे म्हटलंय ते इथं खूप चपखल बसतं. काय म्हणाले होते ते? कमी वेळात एवढे मोठे आणि वैविध्यपूर्ण निर्णय घेणे हे त्यांच्या ठायी असलेल्या दूरदर्शीपणाचे लक्षण आहे. बरोबर. आणि या सगळ्यानंतर आपण या नोट्समधील का अशा भागाकडे वळतोय जो ऐकताना खऱ्या अर्थाने भारावून जायला होतं. सत्तेचा मोह नसलेले कुटुंब. हो, त्यांचे राजकीय यश जेवढे मोठे होते तेवढीच त्यांची वैयक्तिक मूल्य आणि नैतिकता थक्क करणारी होती. त्यांच्या पत्नी गोपिकाबाई कन्नमवार यांच्याबद्दल वाचताना तर डोळ्यात पाणी येतं. मुख्यमंत्रीपदाच्या पत्नी होण्यापूर्वी त्यांनी अत्यंत गरिबीत रस्त्याच्या कडेला खानावळ म्हणजे मेस चालवली. आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अवघ्या 25 रुपये पगारावर नोकरीही केली. आणि बघा, याच गोपिकाबाई 1959च्या नागपूर येथील ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाच्या चक्क स्वागत अध्यक्षा होत्या, जिथे खुद पंडित नेहरू उपस्थित होते. हो. पण सर्वात मोठा धक्कादायक प्रसंग घडतो तो 24 नोव्हेंबर 1963 रोजी, जेव्हा मारुतराव कन्नमवार यांचे अकाली निधन झाले. हो. आणि निधनानंतर गोपिकाबाईंनी जे काही केलं तो आजच्या नेत्यांसाठी आणि समाजासाठी एक मोठा आरसा आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. आजच्या राजकीय वातावरणात जिथे सत्तेचा एवढा मोह दिसतो तिथे त्यांनी काय केलं? अवघ्या एका महिन्यातच त्यांनी सरकारी बंगला सोडला. बापरे, फक्त एका महिन्यात? हो. आणि त्यांनी कोणत्याही सरकारी गाडीचा वापर न करता सामान्य माणसांप्रमाणे ST बसचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहणे पसंत केले. ही कथा फक्त एका मुख्यमंत्र्याची नाही, तर सत्तेपेक्षा मूल्यांना जपणाऱ्या एका कुटुंबाची आहे. राज्याच्या प्रथम नागरिक राहिलेल्या कुटुंबाने दाखवलेला हा साधापणा नैतिकतेचा सर्वोच्च मानदंड आहे. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? मला वाटतं याचा अर्थ हाच आहे की एका बेलदार समाजातील वृत्तपत्रे विकणाऱ्या, मॅट्रिकही पास नसलेल्या मुलाने स्वतःला घडवले, राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आणि सत्तेचा कोणताही अहंकार न बाळगता एक स्वच्छ आणि नैतिक वारसा मागे सोडला. अगदी अचूक. आणि जाता जाता या चर्चेचा शेवट मी एका प्रश्नाने करू इच्छितो, जो कुणालाही विचार करायला लावेल. कोणता प्रश्न? जर आजच्या काळात उच्च पदावर जाण्यापूर्वी प्रत्येक राजकीय नेत्याला काही काळ तिकीट तपासनीस म्हणून काम करणे किंवा एखादी छोटी खानावळ चालवणे सक्तीचे केले तर काय होईल? मला वाटतं तळागाळातील लोकांसाठी बनवल्या जाणाऱ्या धोरणांमध्ये खूप मोठा बदल दिसेल. नक्कीच. कदाचित जमिनीवरचे वास्तव म्हणजे ग्राउंड रियालिटी समजल्यामुळे राजकारणाचा चेहरा-मोहराच बदलून जाईल, नाही का? हाच विचार सोबत घेऊन आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या स्रोतातून आपण जो इतिहास अनुभवला तो खरोखरच प्रेरणादायी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा आणि नवनवीन गोष्टी शोधत रहा. धन्यवाद.